नमस्कार. वेगवेगळ्या प्रदर्शनांना भेटी देणं हा बऱ्याच जणांचा वीकेंडचा प्लॅन असतो. वेगवेगळ्या वस्तूंची प्रदर्शनं भरलेली असतात आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. तर एक स्टॉल बघताना सुद्धा काही माणसांनी अशी निवांत, काही जण सावधपणे, काही जण लांबूनच, उगाच तो सेल्समन गळ्यात पडायला नको. अशाच एका कपड्याच्या स्टॉलवर मी थांबलो होतो. हे ढिगारा नुसता, एक कपडा नवा वाटत नव्हता. तरी पण माणसं उत्साहाने हे इकडनं ओढ, ते तिकडनं ओढ, अंगाला बघ, वर बघ, खालनं पार तळ्यातनं काढ, अंगाला लावला. मस्त बसतोय. समोर शिंग तुटलेला गेंडा होता. अरे बापरे, नको. काही जण ते इलास्टिक अजून 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 ताणत बसतात. अहो पुरे, अंगाला घालायचा का तंबोऱ्याला खोळ म्हणून वापरायचा आहे तो, ठेवा खाली. काही मंडळी तिथला चौकडी लेंगा अंगात छान बसताय. तेवढ्यात तो सेल्समन सांगतो, ये लेडीज वेअर आहे. ओ सॉरी. तिथून पुढच्या स्टॉल, पुस्तकांचा स्टॉल असतो. एखादा उत्साही नवरा मस्त आपली पुस्तकं चाळत असतो. काही जण तिथेच उभ्याने वाचनाला सुरुवात करतात. हा उत्साही नवरा आपल्या बायकोला म्हणतो, अगं शाकू, हे 3-4 पुस्तकं घ्यायची का विकत? चांगली आहेत अगो. अहो वाचून झाल्यावर काय करणार त्याचं उपयोग काय, ठेवा खाली. त्या क्षणी या शामरावांना ही शकू म्हणजे शकुनी मामा वाटते. अगं असं कसं म्हणते, पुस्तकं घडवायचं काम करतात माणसांना, ठेवा खाली. मी घडवतेय तुम्हाला, तुम्ही काय सांगताय पुस्तकं घडवतात म्हणून? मीच आहे तुमची शिल्पकार. अगं तू शिल्पकार असायला मी काय जांभ्या दगड आहे का? तिथून पुढे अजून एक स्टॉल होता, बांबू पासून बनवलेल्या वस्तूंचा. काय मस्त आकर्षक वस्तू होत्या. एक सुंदर अशी बांबू पासून बनवलेली फुलांची परडी होती, एवढीशी छोटी. मी हातात घेतली आणि विचारलं, कितने को? आमचं हिंदी म्हणजे मुळा मोठ्या काठाचं. कितने को भैया? तो म्हणले, ये 880. 880? 440 वोल्टचे 2 झटके एकदम. एवढीशी परडी छान होती, म्हणजे फुलांचाही खर्च नको करायला ठेवायला, पण 880? तेव्हा पटलं खरंच, परडी बांबूचीच होती. तिथून मग एका क्रोकरीच्या स्टॉलवर गेलो. सुंदर काच सामान, तो टी सेट, त्या किटल्या, एक काचेची सुंदर सुरई, अशा अनंत गोष्टी, पण अगदी नजाकतदार, नाजूक. म्हणून एक कब्बशी अशी हातात घेतली, सोनेरी कडेची, सुंदर होती, नाजूक. त्याला विचारले, कितने को? तो म्हणला, एक सिंगल पीस है ना, वो 1000 को, यानी 12,000 रुपये डझन. अरे बाबा बाबा बाबा, काच वाद्य चालू झालं ना लगेच. हँडल विथ केअर का म्हणतात हे आत्ता कळलं. खाली ठेवून दिली पुढच्या स्टॉलला. पण ते पुढच्या स्टॉलला भेट देण्यापूर्वी त्याला विचारलं, ये कौन खरीदता है, इधर कोई लेता है क्या पुणे में? नहीं, इधर तो ज्यादा चलती नहीं, इधर तुळशीबाग वाले क्रोकरी चलती है. प्रदर्शनाच्या सुरुवातीला एक अशी लाकडी दरवानाची मूर्ती ठेवलेली असते. तो दारवान म्हणजे असा फेटा बांधलेला, मोठे डोळे. मला नेहमी प्रश्न पडतो, कोण घेत असेल ही दारवानाची मूर्ती, लाकडी, हातात भाला बिला, अशा मोठ्या मिशा. त्याच्या डोळ्याकडे बघितलं की वाटतं, बरं त्याच्यावर टॅग असतो किमतीचा, 15,000, 18,000. आता त्याच्या डोळ्याकडे पाहिलं की वाटतं, एवढा खर्च करून मला विकत घ्याल तर खबरदार, हाच भाला खोपसी. छाती. शेवटी काय, अशी अनेक प्रदर्शनं आणि अनेक स्टॉल बघताना शेवटी मनात विचार येतो, माणसांच्या स्वभावाचं असं एखादं रंगतदार प्रदर्शन भरवता आलं तर काय मौज येईल ना. नाही काय,
MH12 मधला असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक जरा वैचारिक पुडी सोडून द्यायची. काय कसं काय?